पांचाळ महाराज
माझ
तुझी ब्रिदावळी मजकारी ताळी भरता देव म्हणे नाम्या गुरु वाचूनिया मुक्ती पावावया आन नाही आनने काही करीसी विपती नवे माझी प्राप्ती गुरुवीन जाई नाम्या जाई गुरुची शरण तुटेल बंधन बहुविता नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ कवना मी होऊ शरणांगत देव म्हणे नाम्या गुरु वाचूनिया मुक्ती पावावया आन नाही पांडुरंगा करू कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक ज्ञानियाची या सकळासी विनवणी नोंदते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमते विनय तसे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोडा स्वर्गी नाही धन्य दिन संत आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण चर्चे मनोजवम मरुतुल्विगम नित्येंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवन्नरियुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या जीवाटा मदताव्या सुभटा कैलास राणा शिवचंद्र भूमी
फलविंद्र माता मोठी जळाळी कारुण्य सिंधो भव दुःखारी जमीन शंभो मज कोण तारी अनाथाचा नाथ तुझी ब्रिदावळी मदकारी जाळी भविता देव मने नाम्या गुरु वाचवण्या मुक्ती पावावयान नाही भगवत प्रेमी वंदनीय सद्भक्तांनी टाळकरी वृंद समुदाय तशाच असणाऱ्या भगवत प्रेमी माता माऊली आज मी पवित्र प्रसंगी शुभ योगावर महत्वाच्या संधी कालावर अत्यंत पर्व काळावर सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे हा अभंग असणारे जगविख्यात महान संत महात्मे थोर पुरुष जगप्रसिद्ध जगमान्य श्री संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे विठ्ठल संत नामदेव महाराजांचा अभंग असून या अभंगाचं ध्येय भूमिका काय आहे तर नामदेव महाराज प्रथम चरणामध्ये भगवंताला कठोर शब्दानं बोलले जी शब्द वापरू नयेत असे नामदेव महाराजांनी भगवंताला शब्द वापरणे भगवंताने विचार केला नाम्याला क्रोध निर्माण झाला म्हणून ब्रह्मांड नायक भगवान परमेश्वर हे सुद्धा नामदेव महाराजांच्या समोर उभं राहून हात जोडले बोलून गेले नाना तो म्हणतो हे बरोबर आहे तो म्हणतो हे बरोबर आहे पण मी थोड्या वेळाने पुन्हा तुला सांगतो तोपर्यंत आठवण राहू दे विठ्ठल वाळवंट त्या ठिकाणी संत संमेलन झाले त्या ठिकाणी वैराग्यशील जगद्गुरु तुकाराम महाराज होते शांती ब्रह्मनाथ महाराज होते ज्ञानाचा साठा ज्ञानेश्वर महाराज होते नामदेव महाराज होते एवढे असताना सुद्धा साऱ्या संतांचा मुकुट मणिक जनाबाई जनाबाईनं सांगावं साऱ्या संतांनी ऐकावं एवढा अधिकार मिळवलेला होता म्हणून वैराग्यशील जगद्गुरु तुकाराम महाराज असताना सुद्धा कीर्तनाचा अधिकार नाही दिला जनाबाई शांती ब्रह्मनाथ महाराज यांनाही कीर्तनाचा अधिकार दिला नाही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा साठा असणारे यांना सुद्धा कीर्तनाचा अधिकार दिला नाही जनाबाईने कीर्तनाचा अधिकार दिला नामदेव महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि तिथं असणारा संत संमेलन झालं आणि भजनाला प्रारंभ झाला एक चिटाळी झाली एक चिटाळी झाली चंद्रभागेच्या नामदेव कीर्तन करीत नाचे पांडुरंग भजनाला प्रारंभ झाला गोड भजन सुरू झालं
कसं झालं? मृदंगाची आणि उत्कृष्ट, गायनाची आणि उत्कृष्ट, यामुळं भजनाला रंगदैवता प्राप्त होती. आजचा स्वर नसेल तर ते उभंच असाय मला येत असताना वाटलं कुणाला माहीत भजनी मंडळ कसे पहिल्यांदा आल्यावर म्हणलं टाळकरी वादक कोणते म्हणजे तुम्ही काळजी करू नका. पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला मला, तो गगनात मागणं सदा आनंद रे एवढा आनंद झाला, पण लवकर दर्शन देत नाही. किती वर्ष झाली? एवढं लांब भेटलं मला तरी. तुम्हाला किती वर्ष झाली? आणि एक कमी पडले. तसंच झाले आणि या नगरीला सुद्धा तसंच झालं. त्या नगरीला मी मागच जे आलो ती एवढी बहिणी नव्हती. आता कुठून तुम्ही तयार केली? तारीख घेत असताना यायला तारीख घ्यायला मी म्हणलं तुम्ही जरी विसरलात पण कोरेगाव आणि सावंतवाडी विसरणार नाही. माझ्या माऊलींचे आवडते ही 2 गाव आहेत. माझ्या माऊलींचे आवडते ही 2 गाव आहेत. पहिल्यापासूनही कुठं चालला दादाने विचार केली, कोरेगावला चाललो. दादा आज कुठं जायचं? सावंतवाडीला जायचं. आज कुठं जायचं? कोरेगावला जायचं. आज कुठं जायचं? सावंतवाडीला जायचं. सतत असणारा त्यांचा प्रवास इथं राहायचा आणि सावंतवाडीला राहायचा. उत्तमराव असणारे त्यांच्या सहवासामध्ये राहायचे आणि सावंतवाडीला गेल्यानंतर माझ्या प्रेमाच्या संबंधातले खरोखर विठ्ठल भाऊ ही कुठेही निघाली की बरोबरच करायचे. म्हणून कोरेगाव आणि सावंतवाडी हे माझं माहेरघरी. जरी माझी प्रकृती बरी नव्हती, याला मोकळ्या म्हणून म्हणलं काय हरकत नाही मी येतो. पण एवढे म्हणलं लवकर कीर्तन सुरू करा. ते म्हणले 8 ते 10 करू. म्हणलं बरे. आनंद झाला. पुन्हा फोन केला निघायच्या आधी तर म्हणले काय नाही कीर्तन आहे. म्हणलं केव्हा? ते म्हणले 9 ते 11. म्हणजे काय हरकत नाही. माहेरघरी चाललेली कुर्ती एक लेख महाराज आनंदमय माझं जीवन झालं. समाधान शांती झाली. मग परत विचार केला एवढा पर्व काळ आहे, एवढा पर्व काळ आहे. तुम्ही गुरूंची नितांत सेवा केली. कुणाची? माऊली दादांची. म्हणून मला आपण गुरुबद्दल अभंग घ्यावा म्हणून तुमच्याकडे पाहून मोकळ्या म्हणून बोलून गेलो. अनाथाचा नाथ तुझी ब्रिजावळी मदकारी जाळी भव्यता. आणि तिथं नंतर वाळवंटाच्या ठिकाणी संत संमेलन झालं. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं आणि कीर्तन संपल्यानंतर सारी मंडळी खाली बसली. पुन्हा जनाबाई उठल्या आणि काकाला बोलून गेला गुरुबा काकाला. म्हणे काका, म्हणे उठा. गुरुबा काका उठले. म्हणे किती समाज आहे? हो म्हणे लई समाज आहे. पहिल्यांदा एवढं जमत नव्हता पण आता चांगले म्हणे बाहेर बी समाज आहे. हो म्हणे बाहेर बी आहे. एवढ्या समाजामध्ये कच्च कोण आणि पक्क कोण याची परीक्षा घ्या. काका म्हणजे बोले गाडगं घडण्याचं थापणं काढलं आणि शेजर धरली वळीनं. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फटका मारायचा. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फटका मारायचा.
नामदेव महाराज आपल्या जवळ गेले. नामदेव महाराजांनी चप्पी केलेली होती, डोक्याला काही घातलं नव्हतं आणि फटका मारल्याबरोबर नामदेव महाराजांनी शब्द सारा समाज उठला. म्हणे नाम्या कच्चा आहे, नाम्या कच्चा आहे, नाम्या कच्चा आहे. नामदेव महाराजांना सहज झालं. त्यांनी ती पळ काढला, पांडुरंगाच्या समोर जाऊन शंखध्वनी केला आणि शंखध्वनी करून कठोर बोलून शब्दानं नामदेव महाराज भगवंताला बोलू लागले. अनाथात अनाथ, अनाथात अनाथ, तुझी भिडावली. अनाथात अनाथ, तुझी भिडावली. बोलून गेले. अरे जग काहिले गोरगरिबाचा सांभाळ करणारा, पालन पोषण करणारा, मग साऱ्या जगात प्रसिद्ध आणि मदतकारी जाळी भव्यता. हे माझं डोकं फुटलं म्हणे. काय तुझ्या दरबारात खरे अधिकार मिळाल्यानंतर काय बी बोलता येतं बघा. जनाबाईला अधिकार मिळाला होता म्हणून जनाबाई भगवंताला किती बोलत होत्या. तुझी रान रंगची झाली, तुझे गेले मळे शिव्या. अरे विद्या, अरे विद्या, अरे विद्या, अरे अरे विठा, अरे अरे विठा, अरे अरे विठा. अधिकार मिळाला होता. तुझी रान रंगची झाली, तुझे गेले मळे तसं नामदेव महाराजांना अधिकार मिळाला होता सेवेचा. पण जेवढा आशीर्वाद मिळावा एवढा मिळालेला नव्हता. म्हणून तो नामा कथाच होता. नामदेव महाराज बोलून गेले, जग प्रसिद्ध असणारी तुझी कीर्ती
सृष्टी जगभर पसरली की भगवंत दयाघने भगवान कृपाळू आणि मदकाले जाळी भव्यता हे माझं डोकं फुटलं म्हणे काय तुझ्या दरबारात करेल पुण्यवंत पाताळ लोकी त्यावेळेला भगवंत बोलून गेले नाम्या नाम्या खरोखर तू म्हणे झोपीत कसे तो गुरुमंत्र घेतला का नाम्या गुरुमंत्र घेतला का तो नाही म्हणून नाम्या कच्चायस का पाकायस तू म्हणजे बरोबर आहे तुमचं मग द्यायला गुरुमंत्र तू म्हणलं तसं चालत नसतं बाबा कान टोचायचा झाला तर सोनार बाबाकडे जावं म्हणून गुरुमंत्र घे आणि नंतर तू असणारा कृतार्थ होतील अन्यथा तू कच्चाच राहिला तुमच्या व्यतिरिक्त शरण जाण्याच्या लायक गुरुमंत्र घेण्याच्या लायक कोणी या सृष्टीमध्ये तुझं मी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न दे की मी कोणी आणि तुझा तीही त्रिभुवनी पाहिली पुराणी धानुली दरुषणे ऐसा न दे की मी कोणी तुझा तीही त्रिभुवनी तुम्हीच मंत्र द्या म्हणजे चालणार नाही बाबा तुला असणारा गुरुमंत्र दुसरी देते म्हणजे कोण मग भगवंताने सांगितलं आवडे नागनाथला जा आणि विश्वभा खेतर आहे आणि त्यांच्याकडून गुरुमंत्र घ्या आता देवाने सांगितल्यामुळं नाही म्हणता नाही महाराजांनी विना घेतला आणि निघाले आवडे नागनाथला भगवान शंकरचं मंदिर नामदेव महाराजांनी विचार केला पहिलं देवाचं दर्शन घ्यावं आणि पहिला आपला भरणाचा नियम पूर्ण करावा आणि पुन्हा पुढचा शोध करावा म्हणून आवडे नागनाथचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं बाहेर आले आणि विना मिळवल्यावर कविना करी महाराज आणि विण्याच्या तारा कानाला लावल्या सारखा स्वर मात्र आपल्या डोक्यात बसवला आणि नंतर भरणारा प्रारंभ केला हरी जय जय राम कृष्ण हरी जय
असं भजन स्वरामध्ये सुरू केलं मला. मध्ये रुद्राभिषेक चालू होता. नेटका सोडून आला. हरि ओम वडादेव गुरुदेव बृहस्पती रूपता मदाभिषेक विश्व देवा सुप्तवाचा पृथ्वी मातर्मा माही दिवशी मधुमनिषे मधुजनिषे मधु अक्षामी मधुमती देव्यो वाच्य बुद्ध्या सद्गुण सृष्टुषेण्या मनुष्यभेस्तमा अवंतु शोभा पितृनुमदंतु ब्राह्मण देवाचा मंत्र विश्वसिद्धा. कोण ब्राह्मण देव कोणता मंत्र म्हणते हे ध्यानातच राहील. म्हणजे असं का होतं म्हणजे बाहेर पडले काही ब्राह्मण देव बाहेर आले. नामदेव महाराजांना गचांडे दिले. तुला भजन करायचं तर पंढरपूरला जा, इथं रुद्राभिषेक चालू आहे. पण तुमच्यासारखे गायकन होते म्हणजे त्यांनी दुसरीकडे जागा दाखवून द्या. त्या ब्राह्मण देवानी मंदिराच्या पाठीमागं जागा दाखवली. काय हरकत नाही म्हणजे. नामदेव महाराजांनी डोळे झाकले आणि विना पाहिल्यासारखा जोडला आणि ब्राह्मणाला सुरू केलं. हरी देवा कृष्णा भगवान शंकराला सहन झालं नाही. भगवान शंकराला भजनाची आवड आहे. ज्या भजनामध्ये प्रेम आहे तिथं भगवान रमून जात असतात. ते मंदिरात फिरलं फिरे ब्राह्मण देव म्हणजे टाळकरी वाळकरी खटाय गिऱ्याकरी म्हणजे इथे ठेवायचंच नाही. बाहेर आले आणि नामदेव महाराजांना पुन्हा कचाडणे दिलं म्हणजे इथं तुम्ही थांबायचं नाही, पंढरपूरला जा, इथं रुद्राभिषेक चालू आहे. तुम्हाला जागा दाखवून दिली तरी आणि इकडे जाणार. नामदेव महाराजांनी हात जोडले, देवा आम्ही आलो नाही तुमच्याकडे, तुम्ही आमच्याकडे आला. म्हणे आम्ही हो. मंदिराचं तोंड बघा तर तोंड पश्चिम दिशेला, नंदी राहिला पूर्व दिशेला.
नंतर ब्राह्मण देव दर्शन घेऊ लागले नामदेव महाराजांचं. म्हणजे तुम्ही भूदेव आहे, दर्शन नका घेऊ, फक्त विश्वबाकीचं घर कुठे आहे हे सांगा. त्या ब्राह्मण देवाने सांगितलं गावाच्या उत्तर दिशेला कडाडा घर आहे. नामदेव महाराज तिथे गेले तर विश्वबाकीचं झोपले, दोन्ही पाय जोडा, त्याला तेल दिलेलं आणि दोन्ही पाय भगवान शंकराच्या लिंगीवर. नामदेव महाराजांनी पाहिल्याबरोबर नामदेव महाराजांना क्रोध निर्माण झाला. देव असणं म्हणजे आठल्या मूर्खाकडून गुरुमंत्र घेता का? ह्याला थोडी सुद्धा अक्कल नाही. भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय, फिरले मागे नाही घेतला गुरुमंत्र. बऱ्याचशाच अंतरावर गेले, पण मनात विचार केला या डोळ्यानं भगवान शंकराच्या पिंडीवर पाय पाहिले, तेवढे पाय बाजूला काढायचे आणि निघून यायचे. इथे कोण मूर्खाकडून गुरुमंत्र घ्यायचा नाही. महागारी आहे आणि कठोर शब्दानं विश्वबाची चरणा बोलली, अरे म्हातारड्या तुला अक्कल आहे का काही? म्हणजे काय झालं बाबा? आज म्हणे दोन्ही पाय जोडा, त्याला तेल दिलेलं आणि भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला. काय करू, मला माझं शरीर जड झालं, उचलत नाही. तुम्हाला जर माझी दया आली तर माझे पाय उचलून दुसरीकडे. क्रोधानं तृप्त झालेली नामदेव महाराज दोन्ही पाय धरले, झटका दिला, झटका दिला दुसरीकडे आदळले की तिचं पिंड तयार झालं. म्हणजे आता आपल्या हाताला पिंडीवर कसे ठेवू? पुन्हा उतरली, पुन्हा दुसरीकडे आदळले की पिंड तयार, पुन्हा तिथूनही उतरली, दुसरीकडे आदळले की पिंड तयार. पिंडीचा शरीर गणच तयार झाला. आणि नंतर नामदेव महाराजांच्या लक्षामध्ये आलं ज्या साधकाच्या पायाखाली हा ब्रह्मांड नाही प्रगट होतो, काय अधिकार असेल, काय योग्यता असेल. म्हणून नामदेव महाराजांनी ती पाय दोन्ही धरले, आपल्या हृदयाला लावले आणि मस्तकाला लावल्याबरोबर अज्ञान रूपी नष्ट झाली. चराचरामध्ये भगवंताचं रूप दिसू लागले. आणि दिसू लागल्यानंतर नामदेव महाराज देवाने सुद्धा त्याची कसोटी घेतली. नामदेव महाराजांचा वाळवंटाच्या स्वयंपाक भाकरीची चवडच कुत्र्यांच्या स्वरूपाने उचलली. नामदेव महाराज पाठीमागं पळाले, देवा कोरड्या भाकरी खाऊ नका, ही तूप घ्या, तूप घ्या, तूप घ्या, तूप घ्या. एवढा अधिकार मिळाला. चराचरामध्ये भगवंताचं रूप दिसू लागलं. आणि नंतर असणारे भजनाला प्रारंभ केला आणि नंतर असणारे आले कुठं? भगवंताकडे. पण भगवंताकडे आल्यानंतर देव म्हणाले नाही ना, वेळ लावून नको गुरुमंत्र घ्यायला, नाही तर म्हणतील जरा जात आहे तर मजा मारू द्या. तसं म्हणतो तो लवकरात लवकर सप्ताहात आलं तरच गुरुमंत्र घे. विठ्ठल गुरुमंत्र घेतला नाही म्हणून तो कथा. देव म्हणे नाम्या गुरुवा दुनिया आणि मुक्ती पावावया नाही. तर कोणत्याही तू साधना कर, तू कोणत्याही साधना कर, जिथपर्यंत गुरुमंत्र घेत नाही तिथपर्यंत सारं निष्फळ. म्हणून
नाना तू सप्त करतो म्हणे हो सतत चालू गुरुमंत्र घेतला का नाही तुझं सारं निष्फळ नाना अन्नदान करतो म्हणे सततच पंक्ती चालू असतात हो कधीच पण पडत नाही गुरु केला का नाही तुझं सारं निष्फळ नाम्या तीर्थयात्रा केल्या का 4 धाम 2दा 3दा झाले खरं म्हणतो का म्हणे हो गुरुमंत्र घेतला का नाही तुझं सारं निष्फळ नाम्या दान धर्म करतो म्हणे हो कोणी बिया कवा बिया किती बी दान धर्म करतो खरं म्हणतो का म्हणे हो गुरु केला का नाही तुझं सारं निष्फळ पावलं नामे नामजपाच्या साधना करतो म्हणे हो सतत नाम जप चालू आहे गुरु केला का नाही तुझं सारं फेड कोणत्याही साधना कर म्हणून आन नेणे काही म्हणजे कोणत्याही साधना कर आन नेणे काही खरीशी विपत्ती पण नव्हे माझी प्राप्ती गुरुही नाही गुरु केल्या विना माझी प्राप्ती होऊ शकत नाही कोणत्याही साधना कर सत्य कर अन्नदान कर भंडारे कर नामजप कर तीर्थयात्रा कर काय करायचं ती कर पण गुरुमंत्र घेतला तर फळ आहे नाही तर सार निष्फळ आहे दोन गावाचा काय प्रश्न नाही कोण सावंतवाडी आणि कोरेगाव दादांचा असणारा उपदेश पूर्ण नगरीलाही कमी झालेला आहे इथं काही प्रश्न राहिलेला नाही पण स्वतः भगवंत म्हणले जिथपर्यंत आणि गुरुमंत्र घेत नाही तिथपर्यंत माझी प्राप्ती होऊ शकत नाही पण गुरुमंत्र घेण्याला वेळ लावू नको नाही तर बघायची सप्ताह झाली बघायची दात पडली असं म्हणू नको याच वेळेला याच क्षणाला आताच गुरुमंत्र घे म्हणून तत्रीय चरण लगेच काय बोलते गुरु शिष्यरा
तर म्हणजे पुढल्या वर्षी घेऊ दे, 2-4 वर्षांनी घेऊ. चालणार नाही, आत्ताच घे बाबा. याच वेळेला गडबड करून घे. जाई ना म्या जाई, लवकर जा. गुरुशी शरण आणि तुटेल बंधन बहुतेता. कारण जन्ममृत्यूचे चक्कर बाजूला करायचं असेल तर गुरुचं असणारे शब्द हृदयरूपी मंदिरामध्ये साठव. कारण गुरुची शक्ती काय महाराज, कोणी गुरु केला नाही. प्रभू रामचंद्राने गुरु केला. आपल्या समोर हनुमानजी येतं, हनुमानजींनी गुरु केला. पण गुरुमंत्र घेत असताना सुद्धा आणि कसोटी पाहून घ्यावं. कारण अंजनी देवीनं गुरुमंत्र घेण्याकरता हनुमानजीला सांगितलं, अगोदर कसोटी घे आणि नंतर गुरुमंत्र. हनुमानजीचा पोडिंग स्वभाव, लहान लहान असणारे लेकरं हनुमानजीने वली फेकायची, ऋषी महात्म्यांच्या गुंफा मोडून टाकायच्या, ऋषी पत्नीच्या असणाऱ्या साड्या फाडायच्या, अनेक असणारी विध्वंस कार्य केली हनुमानजीने. त्या काळी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी अरण्याच्या ठिकाणी विहार करीत होते आणि आंब्याच्या झाडाखाली प्रभू रामचंद्र झोपले. लक्ष्मणाच्या मांडीवर आपलं मोडकाठी वळून झोपले. हनुमानजी वरी होती, त्याने पाहिलं नाही. हनुमानजींनी फटा मोडायचा आणि प्रभूच्या अंगावर टाकायचा. कारण पुढीलपणा एवढा छळ केला असणाऱ्या हनुमानजींनी मोठा फटा फेकायचा, प्रभू रामचंद्रांनी पडल्याच बाजूला टाकायचा. पुन्हा मोठा टाकायचा, प्रभू रामचंद्रांनी लगेच बाजूला टाकायचा. आणि नंतर हनुमानजीच्या लक्षात आले, गुरुमंत्राच्या लायक, गुरु घेण्याच्या लायक फक्त एवढीच होती. नंतर खाली आले आणि खाली येऊन त्या आंब्याच्या वृक्षाखाली प्रभू रामचंद्राकडून हनुमानजीने गुरुमंत्र घेतला. मला कोण गुरुमंत्र घेण्याने गरज नाही. भगवान श्रीकृष्णाने घेतला, प्रभू रामचंद्राने घेतला, साऱ्या देवतांनी गुरुमंत्र घेतला. आणि आपण तर सामान्यच पाहू. याचा विचार करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि गुरुमंत्र घ्यावा आणि त्या गुरुने दिलेला जप काही का होणा रोज नेमानं करावा आणि हनुमानजीचं दर्शन रोज घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा प्रभूची भेट झाली नाही. वारी सुग्रीवाच्या सान्निध्यामध्ये हनुमानजी राहिले. प्रभू रामचंद्र विहार करीत आले. त्यावेळेला हनुमानजींनी स्वरूप बदललं आणि प्रभूची कसोटी घेण्याकरता समोर उभी राहिली. प्रभूला सारच माहिती न सांगता कळे आमच्या आता तुझी लाज. प्रभू रामचंद्राने ओळखलं आणि ओळखल्यानंतर पुन्हा हनुमानजींनी प्रगट रूप दाखवलं आणि पुन्हा सुग्रीवाच्या घरी निघून गेले. विठ्ठल. मंत्र घेण्याला विसरू नका. आता एवढ्या आपल्या समाजामध्ये बरं का, एवढ्या समाजामध्ये किती जणांनी गुरुमंत्र घेतला असेल. तुम्ही कसलाही वाकडा तिकडा करा पण गुरुमंत्र घ्या बाबा. जन्म मृत्यूच्या चक्रामधून बाजूला पडण्याच्या साधना एवढ्याच गुरु उपदेश मध्ये आहे. सद्गुरु प्रत्येकाने घ्यावा आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ असावी. त्या माळेचं जर पाणी आपल्या अंगावर पडलं
तर शरीरातला दोष नाहीसा आपोआप होतो महाराज. आणि दुसरी सुद्धा रोग सुद्धा नाहीशी होण्याची क्रिया या तुळशीमध्ये आहे. एवढं तुळशीमध्ये महत्त्व आहे. आणि त्या तुळशीची माळ आपल्याकडे मध्ये राहावा आणि गुरु उपदेश प्रत्येकाने घ्यावा. कोणी घेतला नसेल प्रत्येकाने घ्यावा. एकाला सांगणं नाही महाराज, प्रत्येकाला सांगणं. गुरु केल्याविना गत्यंतर नाही. नाही तर आता जर असणारा तो मोकळा असणारा कुपाटीवरचा लोक होतो तसा होतो, त्याला काहीच आदर नाही. याच्याकरता गुरु उपदेश घ्या, नाम जपाच्या साधना गुरुकडून घ्या आणि आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून टाका. याच्याकरता स्वतः बघून कमलले नामदेव महाराजांना गुरुमंत्र घ्यायला वेळ लावू नको. म्हणून जाई नाम्या जाई गुरु शिष्य तुटेल बंधन भव्यता विठोबा. राजाराम महाराज.
तुझी ब्रिदावणी मदकारी जाळी भवता देव म्हणे नाम्या गुरुवा दोनिया मोती पावा वया आन नाही आनने काही करशी विपती नव्हे माझी प्राप्ती गुरुवीन जाई नाम्या जाई गुरुशी शरण तुटेल बंधन भोग्यता देव म्हणे नाम्या गुरुवा दोन्या मुक्ती पावावया आन नाही. स्वतः भगवंताचा संवाद आणि नामदेव महाराजांचा संवाद दोनच व्यक्ती इथं बोलतात. तिसरी व्यक्तीचा कुठेही उत्तर आलं नाही. सुरुवातीला नामदेव महाराज बोलले आणि नंतर शेवट एकदा नामदेव महाराज बोलले. नामा म्हणे देवा कोणा शरणागो. 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 नामा म्हणे देवा
नामदेव महाराज भगवंताला बोलले, जी पुन्हा खाली मान घातली ते 3 चरण स्वतः भगवंतच नामदेव महाराजांना बोलत होते. नामदेव महाराज नुसते ऐकून घेत होते. इतर तिसऱ्या व्यक्तीचा शब्द नाही. आणि शेवट चरणामध्ये फक्त पुन्हा नामदेव महाराज देवाला बोलले, देवा तुम्ही म्हणतात हे बरोबर आहे, पण नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ आणि कवनामी होऊ शरणांगत. देवा तुम्ही सांगा. आणि नंतर भगवंतांनी विसोबाकेतरचा पत्ता सांगितला होता. आणि नंतर विसोबाकेतर नामदेव महाराजांनी गुरुमंत्र घेतला त्यांच्याकडून. त्यांच्या जीवनाचं कृतकल्याण झालं. नंतर एवढे नामदेव महाराज भक्त, पण जिथपर्यंत गुरु नव्हता तिथपर्यंत सारखं असणारे काही केलं नाही. ज्या वेळेला गुरुपदेश झाला मग मात्र जन्ममृत्यूच्या चक्रामधून नामदेव महाराज बाहेर पडले. म्हणून प्रत्येकाने गुरुपदेश घ्या. कोणी थांबू नका. आज न उद्या आपण नष्ट होणार आहे. नाही तर म्हणून आपण पुढल्या वर्षी घेऊ, त्याच्या पुढल्या वर्षी घेऊ, त्याच्या पुढल्या वर्षी घेऊ. पण चंचल वेळा महाराज संतांचे वाक्य येतं, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा, काही न चढे मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळखा. आपण कधी जाऊ, कधी जायचंय हे कोणाच्या हातामध्ये सुधरे का नाही. आज आपल्या भागाचे नेते विनायकरावजी मेटे ही गेले, त्यांना माहिती होतं का मी जाणार आहे म्हणून? काही माहिती नव्हतं. म्हणून कोणती वेळ, कोणतं टाईम कसं येईल सांगता येत नाही. आणि चांगल्या चांगल्या व्यक्ती आपल्या भारत देशामधून कमी होऊ लागलेत. मला कीर्तनकार बी चांगले चांगले, गायक बी चांगले चांगले, आणि मृदंगाचार्य चांगले चांगले. पहिला आपला नंबर लागतो मला, पुन्हा मागून बाकीचे ते नंबर लागते. बरं का गायनाचार्य लक्ष ठेवा, बरं का मृदंगाचार्य लक्ष ठेवा. वेळ कोणती कशी येईल सांगता येत नाही. तुमचा नेहमी प्रवास असतो ना गाडीवर. कुठं कुठं कीर्तन संपलं की निघून जायचं. वेळ अपुरी महाराज याची जाण ठेवा. आपल्याला 2 दिवस समाजाला सांभाळायचंय ना, 2 दिवस सांभाळायचंय ना, तर तुमच्या प्रकृतीला तुम्ही सांभाळा. त्यांनी मगाच सांगितलं की पहाटे 5:00 का होऊन आपण उठायचं. तिथे तुम्हाला जागर होऊ काय होऊ काय होऊ काय होऊ. 5:00 उठून आणि निदान प्रवास चालू करायचा चालण्याचा. शरीरातल्या नाड्या मोकळ्या होतात, शरीर रोग नष्ट होतो, शरीर शुद्ध होतं, वाईट असणारे विचार ते नष्ट होतात आणि असणारा मलिन दोष घामाच्या द्वारे बाहेर जातो. ही याने मगाशीच सांगितलं ही मात्र योग्य आणि बरोबर आहे. तर आपली आपली प्रकृती आपण सांभाळायची. बरं का महाराज, याला कोणी जबाबदार नाही. आपुली आपण सगळं सोडवण संसार बंधन सोडावेगी. आपलं जीवन आपण सांभाळायचं, पण चांगलं सांभाळायचं. चांगल्या चांगल्या व्यक्ती निघून गेल्यावर आमचे वडील बंधू ज्ञानराज माऊली आयुष्य असताना सुद्धा संपून गेले. इंगळे महाराज आयुष्य असताना सुद्धा संपून गेले. औरंगाबादचे मुस्लिम आयुष्य असताना सुद्धा संपून गेले. महाराज आत्माराम महाराज आयुष्य असताना संपून गेले. पुन्हा असणाऱ्या खरोखर इकडे असणाऱ्या केशव महाराज आयुष्य असताना सुद्धा संपून गेले. असे चांगले गायक, चांगले वादक आणि चांगले कीर्तनकार त्यांचा अगोदर नंबर लागतो. विठ्ठल नसतो. रात्री जागर कुठे खाल्लं की ती पचन होत नाही, शरीर प्रकृती बिघडून जाते आणि पहिला नंबर पुन्हा गाठावा लागतो. आत्माराम महाराज खरोखर तोही असणारे गायक होते, कीर्तनकार होते, त्यांनीही निघून गेले. मध्ये चांगल्या व्यक्ती या पृथ्वी त्याला राहू शकत नाही.
आणि चांगल्या व्यक्ती जर गेल्या तर आपल्या जीवनाचं सुद्धा काही खरं राहिलं नाही. म्हणून नामदेव महाराजांना पुन्हा पुन्हा भगवंत बोलून गेले, नाम्या नाम्या तू श्रवण कर, कीर्तन कर, तू प्रवचन कर, साध कर, पण समाजाला सांभाळून कर बाबा. चांगले चांगले व्यक्ती आपल्या भारत देशामधून निघून चालले. मोठे साहेब गेले, खरोखर असे चांगल्या चांगल्या व्यक्ती निघून गेल्या. आपलं पुन्हा मागं काय राहिलं? काहीच राहिलं नाही. याचा प्रत्येकाने विचार करावा. आणि ही तरण्याचा जर उपाय असेल तर नामजपाचा साधना, याच्या व्यक्तीची साधना कोणत्या नाही, म्हणून आपण नामजप घेऊ. ज्ञानेश्वर
मृदंगाचार्य यांचं दर्शन घडलं, गायनाचार्य यांचं दर्शन घडलं, या नगरीचे पूर्ण भजनी मंडळ यांचं दर्शन घडलं, ऐकणारे श्रवण करणारे सद्भक्त यांचं दर्शन घडलं. खरोखर दूरपंथून काही सद्भक्त आले त्यांचं दर्शन घडलं. आमचे सावंतवाडीचेही भजनी मंडळ काय आले यांचंही दर्शन घडलं. लवडीची असणारी बैठकी आहे कोटीवाले दर्शन घडलं. आनंद झाला. मला कीर्तन संपवा वाटत नाही, पण माझी प्रकृती बरी नसल्यामुळं आपोआपच संपवावं लागायला. तरी यांनी म्हणलं होतं मला कीर्तन करायचं, ते म्हणजे अर्धा तास करा, 15 मिनिटं करा. विंडो उभं राहायच नाही, खुर्चीवर बसून करा. खुर्चीवर बसून संत वाङ्मय नाही, कलंक आहे मला. असं बसून कीर्तन कधीही करू नये. पण आमचा नवीला झाला. आमचे माऊली सुद्धा एवढे थकले, पण कीर्तन खुर्चीवर बसून केलं नाही. शेवट देहाचं विसर्जन केलं, पण खुर्चीवर बसून केलं नाही. ही संतांचे वाङ्मय याला कलंक डाग आहे महाराज. होईल तेवढं कीर्तन करा. देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी सर्वता, नान तुझी पंढरीनाथा. पण माझा नवीला झाल्यामुळं मी खुर्चीवर बसलो आणि साऱ्या समाजाच्या समोर खरोखर मी बोलत राहिलो. पण माझा नवीला जाईल. मला खाली बसलं तर उठता येत नाही, चालता येत नाही. पायरीवर सुद्धा चढवायला 2 माणसांनी धरून वर आणलं. आता खाली जाताना 2 माणसांनी धरून खाली न्यावं लागेल, गाडीत बसवावं लागेल आणि नंतर मी जाणार. एवढं पराधीन जीवन झालंय. आणि केवळ शुगरमुळे. शुगर का? कीर्तनकाराला अचानक होती शुगर. कारण खायला कुठे बी चांगलं वगळं कीर्तन की खा, आहे का नाही? त्यामुळे ही प्रकार कर्म भोग भोगावा लागतो. भोग तो लगडे संचिता वाचून करावी ती म्हणी समाधान. म्हणून काळकरी वृंदानं सुद्धा सांगतो, आमच्या मृदंगाचार्याला सांगतो, गायनाचार्याला सांगतो, कोणी कसलं तरी वाढलं तुम्हाला लागेल एवढंच घ्या. चटणी भाकर खा, गोडाच्या नादी लागू नका. ही गोडाने ही प्रकार घडायला. नाहीतर काय माणसात वय थकलेलं नाही एवढं, पण गोडामुळं कोणीही आग्रह केला की चहा प्यायचा, कोणी आग्रह केला की नुकती खायची. अशा असणारे हे प्रकार भोगायला आपणच भोगावं लागतो. बरं का लाईफ स्पीकरवाले, शरीराला सांभाळा, नाही तर तुम्हाला ही पूर्ण नगरीतले लोक म्हणते त्यांनी चांगलं लाईफ स्पीकर ठेवले, त्यांनी जीव भरपूर घाला, त्यांनी गोड गोड खाऊ घाला. पण तुम्हाला जेवढं खायचं एवढंच खा आणि साधारण आहार सेवन करा. एवढं बोलून मी सेवा समजून दिली. तुकाराम
आजची झालेली कीर्तन सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य वयोव्रत तपोव्रत श्रीधर नाना महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी तब्येत साथ देत नसताना 1-2 तास चांगल्या प्रकारे कळत सुटसुटीत असं कीर्तन सेवा केली. उद्याची आजचे पंक्तीवाले सकाळची पंगत बालाजी बाबासाहेब तांदळे सरपंच कोरेगाव, संध्याकाळची पंगत ज्ञानोबा विठ्ठलराव गुले आजचे हे अन्नदाते होते. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य तपोव्रत वयोव्रत रतन महाराज सासरेकर उद्याची कीर्तन सेवा आहे. उद्याचे अन्नदाते सकाळी वैजनाथ तुकाराम तांदळे, संध्याकाळची शिवराम रघुनाथ भुले पप्पा असे दैनंदिनी उद्याचे आहे. ज्ञानदेव